ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 7 जुलै 2009 गुरुपौर्णिमेनिमित्त विळद घाटातील आश्रमात राजापूर, पाचोरा, परभणी, सोनई, बेलापूर, राहुरी आणि जवळपासच्या सर्व शाखांचे साधक सद्गुरूंच्या दर्शनासाठी आले होते. पाचोऱ्याचे साधक तर कालपासूनच येथे उपस्थित होते. सत्संग हॉल पूर्णपणे भरलेला होता. सकाळपासून भजनांचा कार्यक्रम चालूच होता. गुरुपूजन झाल्यानंतर माऊलींचे प्रवचन सुरू झाले. परमपूज्य माऊलींनी प्रथम संदेश दिला की ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला आणि सद्गुरूंची कृपा प्राप्त करायची असेल तर त्यांच्या डोळ्याच्या बाहुलीत स्थान मिळवा. असं कृत्य तुमच्या हातून व्हावं की सद्गुरूंच्या नजरेत तुम्ही सदैव राहाल. हे बघा, जसे आईवडील आशीर्वाद देतात आणि शापही देतात, पण त्यांच्या शापही वरदान ठरतो. म्हणून आपण दुराचाराने वागायचं असं नाही. या जन्मातच आपल्याला ही कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. पक्षाचा जन्म मिळाला, पशुचा जन्म मिळाला, झाडाच्या जन्माला आलात तर आपण काहीही करू शकणार नाही. हाच जन्म उपयोगात आणायचा आहे. एकदा वशिष्ठ मुनी आणि प्रभू रामचंद्र बसले होते. समोर 2 छोटे छोटे किडे एकामागोमाग पळत असताना त्यांनी पाहिले. ते हसले. प्रभू रामचंद्रांनी विचारल्यावर ते म्हणाले, ह्या किड्यातील पुढे आहे ती मादी आणि मागचा नर आहे. हा एकेकाळचा इंद्र आहे आणि ती रंभा आहे. इंद्राचं वैभव उपभोगलं आणि ते पुण्य संपल्यावर पुन्हा ही यात्रा चालू झाली. देवाचा राजा इंद्र असूनही शेवटी काय? आपण विचारपूर्वक वागायला हवं. अरे, देव प्रसन्न झाला तर तो हवं ते देतो, पण सद्गुरू मात्र चुकीचं असेल तर ते आपल्या शिष्याला कधीच देणार नाही. म्हणून सद्गुरूला परिसाची उपमा कमी पडते. कोणी कल्पवृक्षही म्हटलं आहे, पण ते सुद्धा कमीच पडतं, कारण ज्यात साधकाचं हित आहे सद्गुरू तेच त्याला देतात. आज गुरुपौर्णिमा. या सर्व भूतलावर जेवढं काही ज्ञान आहे ते सर्व व्यासांचं उच्चिष्ट आहे. काय करावं आणि काय करू नये हे व्यासपीठावरून आपल्याला माहिती होतं. तेच आचरणात आणलं तर आपलं कल्याण होईल. पती-पत्नीचं एकमेकांवर खूप प्रेम असेल तर जीवन भोगाकडे जास्त वळेल. रक्ताच्या 40 थेंबापासून 1 थेंब वीर्य बनतं. रक्ताच्या 40 थेंबापासून स्त्रीतील रज बनतं आणि ते क्षणात संपवत राहिलं तर माणूस लवकर म्हातारा होतो. जीव जन्माला येण्यापूर्वी तो 100 दिवस अगोदर पित्याच्या मस्तकात असतो. तुम्ही सांगा, जन्माला येण्यासाठी आपण स्वतः काही प्रयत्न केले आहेत का? नाही ना. जसे सहज सूर्याचा प्रकाश पडतो, सहज हवा वाहते, इतकं आपोआप आपण काहीही प्रयत्न न करता हा जीव जन्माला आला. मग त्याचा आपण परमात्म प्राप्तीसाठी उपयोग करायला हवा. या आतड्या कातड्याच्या नात्यांच्या मागं लागून आपलं जीवन व्यर्थ घालवू नका. प्रेम करा, पण आसक्तीरहित करा. जसं मी सांगितलं की पतीपत्नीचं खूप प्रेम असेल तर ते भोगात खर्च होईल, पण प्रेमाने योग साधायचा प्रयत्न करा. बहीण भावाचं खूप प्रेम असेल तर बहिणीने सासरी जाऊ नये असे भावाला वाटेल. मग अशा प्रेमाचा काय उपयोग? तिचं लग्न झालं, ती आता तिच्या पतीची झाली आहे, मग तिला तिच्या घरी जाऊ द्या. जीव हा देण्यासाठी नाही, घेण्यासाठीही नाही. जीव हा जीवाला जीव लावण्यासाठी आहे. जीव लावा, पण त्यात जीव घालू नका. कितीही प्रेम केलं, कितीही एकमेकांना सांभाळलं तरी प्रत्येक नात्याचा शेवट हा दुःखामध्येच होतो. म्हणून जीव लावायचा नाही असं नाही, प्रत्येकाशी प्रेमाने वागा. मी बऱ्याचदा सांगतो, अर्जुन झोपला तरी त्याच्या केसामधून कृष्ण कृष्ण ध्वनी यायची, पण त्यालासुद्धा मायेने, ममतेने, मोहाने अडवलंच ना. शेवटी श्रीकृष्णाने उपदेश केल्यावर नंतर तो म्हणाला, बस कृष्णा, आता तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. देव पृथ्वीवर अवतार घेतात ते राक्षसांचा विनाश करण्यासाठी. जसे प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला ते रावणाचा नाश करण्यासाठी. आणि एवढा हुशार, एवढा कट्टर, भक्ती करणारा असूनसुद्धा सद्गुरू नसल्यामुळे रामाच्या हातून रावणाचा वध झाला. कृष्णावतारामध्येही कंसाचा वध झाला, कारण त्यांनी सद्गुरू केला नव्हता. सद्गुरू केला असता तर त्यांचे राक्षसी प्रवृत्तीचे जीवन संपून तो चांगला बनला असता. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की परमेश्वर अवतार घेतात ते राक्षसांचा विनाश करण्यासाठी, पण संत अवतरतात ते राक्षसाचं राक्षसत्व घालवण्यासाठी. वाल्ल्या कोळी मोठा लुटेरू होता, पण नारदांसारखे संत त्याला भेटतात तेव्हा त्याच वाल्ल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होतो. म्हणूनच म्हणतात, ज्याने सद्गुरू नाही केला त्याचा जन्म वाया गेला. भूतकाळ हातातून गेला आहे. काहींना भूतकाळाच्या आठवणीत राहायची फार सवय असते, त्यामुळे वर्तमान चांगला असूनही त्याकडे लक्ष जात नाही आणि भविष्यकाळ अजून येणं बाकी आहे तरी त्याचा विचार करत बसण्यात काहीच अर्थ नसतो. जो तास आपल्या हातात आहे, जी वेळ आपल्या हातात आहे तिला बघायचं, उपयोगात आणायचं शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आनंदात जगायची सवय लागेल. विचार करतच राहिलं तर ते आपला पिच्छा सोडतच नाहीत. त्या विचारांना सद्गुरूकडे वळवायचं आहे. त्यांनी दिलेल्या नामाचा जास्तीत जास्त जप केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे.
साधकासाठी जगाची लोकसंख्या केवळ 2च असते, एक तो स्वतः आणि दुसरे त्याचे सद्गुरू. कारण इतर सर्व नात्यांचा शेवट दुःखातच होतो. फक्त सद्गुरू आणि शिष्य ह्याच नात्याचा शेवट आनंदाचा असतो, सुखाचा असतो. काही साधक संसारातील विवंचनेत जास्त अडकलेले असतात. त्यांना सद्गुरूंना सतत काही मागावंसं वाटतं, पण त्यांनी एवढं ध्यानात घ्यायला पाहिजे की देणाऱ्याचे हातही राहणार नाहीत इतकं काही मागू नये. ज्यांना ज्याची अत्यंत आवश्यकता आहे ते मागावं, पण मागून झाल्यावर हेही म्हणावं, खुद गर्जी की है गर्जी, यही हमारी अर्जी, आगे तुम्हारी मर्जी, आगे तुम्हारी मर्जी. आणि दुसऱ्या प्रकारचा जो साधक आहे त्याला फक्त परमात्मा प्राप्तीची ओढ आहे. त्याने काही मागितलं तरी नंतर ही प्रार्थना करावी, मेरी सोची मत कर प्रभू मैं मूर्ख अज्ञान, तेरी सोची तू ही कराले इसमें मोर कल्याण. म्हणजे जे तुमच्या हिताचं असेल तेच तुम्हाला मिळेल. अरे सद्गुरू तर सद्गुरूच असतात. सद्गुरू मेरा शुरमा करे शब्द की चोट, मारे गोला प्रेम का हरे भरम की खोट. धर्मग्रंथातूनही आपल्याला या गोष्टी कळतात. जसे आपण कसं असावं आणि जीवन कसं जगावं हे श्रीरामचरित्रातून आपल्याला कळतं, तर आपण कसं असू नये किंवा कसं वागू नये ही आपल्याला कळते. प्रत्येकाने आपल्यापुढे उच्चतेचा आदर्श ठेवून जगावं, असं म्हणून माऊलींनी त्यांचं बोलणं थांबवलं होतं. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.